नमस्कार मित्रांनो, आजच्या फास्ट मूव्हिंग जगात आपल्याला मल्टीटास्किंग करणं किती आवश्यक आहे हे सांगितलं जातं। पण काय खरंच आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करून आपला वेळ वाचवतोय का, की या उलट आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि फक्त स्ट्रेस वाढतोय। मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करणं, म्हणजे आपला टाइम वाचवण्याचा उपाय हे तर आपल्याला माहित आहे, पण खरं तर आपला मेंदू एकाच वेळी एकच काम पूर्णपणे करू शकतो। जेव्हा आपण मल्टीटास्किंग करतो तेव्हा मेंदू एका कामातून दुसऱ्या कामात सतत स्विच करत असतो, ज्यामुळे ना आपलं एक काम नीट होतं ना दुसरं। याचा परिणाम असा होतो की आपला अधिक वेळ जातो आणि आपल्याला थकवाही जाणवतो। आता तुम्ही विचार करा, जर आपण एका वेळेत एकच काम पूर्ण लक्ष देऊन केलं तर काय होईल? आपलं काम परफेक्ट होतं, आपल्याकडून चुका कमी होतील आणि आपण अधिक काळापर्यंत लक्ष केंद्रित करू शकतो, जास्त फोकस राहू शकतो। सिंगल टास्किंगचा हाच सगळ्यात मोठा फायदा आहे। तुमची मानसिक क्षमता एकाच ठिकाणी केंद्रित होते, ज्यामुळे तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह होता। जगात जे कोणी महान व्यक्ती, लेखक आणि बिझनेसमॅन आहेत ते नेहमीच सिंगल टास्किंगवर फोकस करतात। त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर असतं, ज्यामुळे त्यांनी आपल्या क्षेत्रात सक्सेस मिळवली आहे। जर तुम्हाला सिंगल टास्किंग करायला प्रॉब्लेम होतो, म्हणजे एकाच कामावर सतत फोकस राहता येत नाही, तर काही टिप्स देतो। तुम्ही तुमच्या दिवसाचं वेळापत्रक आधीच ठरवा आणि प्रत्येक कामासाठी टाइम सेट करा, ज्याने तुम्ही दिवसभर प्रोकास्टिनेट करणार नाही। जर खूप वेळ फोकस राहता येत नसेल तर 25 मिनिटे पूर्णपणे लक्ष केंद्रित काम करा, मग 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि हा सायकल रिपीट करा। यामुळे तुमचं लक्ष दीर्घकाळ टिकेल। तुमचे डिस्ट्रॅक्शन्स कमी करा, फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनला बंद करा किंवा म्यूट करा। या टिप्सचा वापर करून तुम्ही सिंगल टास्किंगची सवय लावू शकता। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पण तुम्ही सबस्क्राइब करायला विसरता। तुमच्या फक्त सबस्क्राइब बटन क्लिक केल्याने माझा उत्साह वाढतो असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।